अखिल विश्वाला संगीत आणि भारताला क्रांतीय संदेश देणारे सिद्धार्थ बुद्ध कोणती पडी पडी जन्म पडी भयानक होय ढाई अक्षर मिळके पडी जो पडी होय त्या बुद्धाच्या प्रेमाला तरुणीला मोठीला सुरेतेला त्यांनी आपल्या डोळ्यातून पोचवित केलं ते संत कबीर माझ्या जिजाऊ शूद्रांच्या हाताने रंग्या तलवारी देऊन मनुस्मृतीचा कायदा बोलणारे संपूर्ण मराठ्याची अस्मिता जागृत करणार पुण्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत युगंधर छत्रपती शिवाजी महाराज बुद्धभूषण हा ग्रंथ लिहून बुद्धाला मानवंदना द्यावा मराठ्यांचा बहुजनाचा दैवत महाप्रतापी पराक्रमाचे संभाजी भारतीय समाजक्रांती जनक लोकशाहीच्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले सर्वांच्या उद्धारकर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आरक्षणाचे जनक असणाऱ्या संपूर्ण बहुजन समाजाचा मायबाप छत्रपती राजे शाहू महाराज संपूर्ण बहुजन समाजाला मनोवादापासून मुक्त करण्यासाठी लढा देणारे देशभक्त पेरिया हे रामस्वामी नायकर कर्मवीर शिंदे कर्मवीर भाऊराव पाटील या देशातील एक चालवंत विद्यापीठ संत गाडगे बाबा क्रांती जननायक जनता मंगा क्रांतीनायक जनता बिल सह्याद्रीच्या रंगल्या छातीवरती शब्दात बोलणारा शब्दसाहित्य वारेचा वाघ कंगाराची वेदांत वेळच्या कथा सगळा पूर्ण महाराष्ट्राचे सम्राट लोकशाही नंदाबाद वाटे रणरागिणी बरोबर मातारामाई मातामाई बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच ज्या ज्या महामानवांनी बहुजन समाजासाठी त्याग दिला समर्पण दिलं आपलं संपूर्ण जीवनाची आहुती दिली अशा सर्व मूल्यवाची मानायला सर्वप्रथम मी अभ्यास करतो तद्वतच भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय युवा मोर्चा आणि भारतीय नौदल मोर्चाच्या दुसऱ्या जिल्हास्तरीय अधिवेशनाला उपस्थित प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाचे उद्घाटक तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चेतन वाघरे सर आणि उपस्थित सर्व मूल्यवाची बांधव साथियो भारतीय विद्यार्थी मोर्चाचा विषय खूप मोठा आहे आणि आपल्या समस्या पण खूप मोठ्या आहेत आणि आपण सरांना ऐकण्यासाठी आपण इथे जमलो म्हणून मी आपला थोडासा वेळ घेतो मित्र एक पाश्चिमात्य विचारता हे म्हणतात तो म्हणतो इंडिया इज रिच कंट्री बट देयर इज अ पुअर पीपल बिकॉज दे आर चीप भारत हा श्रीमंत देश आहे परंतु तिथे गरीब लोक राहतात कारण ते मूर्ख आहेत पण मूर्ख असं त्याला वाटते मला असं वाटते की मूर्ख नाही मूर्ख बनला गेले मित्र या देशाला 5000 वर्षाचा इतिहास आहे या देशामध्ये 5000 वर्षापूर्वी गुरुकुल व्यवस्था होती ज्या गुरुकुल व्यवस्थेमध्ये केवळ ब्राह्मणाला क्षत्रियाला वैश्याला शिकण्याचा अधिकार होता आणि ज्यांनी शूद्रातील ज्यांनी शिकण्याचा प्रयत्न केला त्या शंभू आणि एकलव्याचा कायदा सर्वांना माहित आहे म्हणून जास्त काही सांगण्याची गरज नाही कारण विषय खूप मोठा लांबा जाणार आहे मित्र विद्यार्थ्यांचे प्रश्न कितीतरी प्रश्न क्रमांक आहे बाबासाहेबांनी जे काय आता संविधानिक राईट दिले त्यामध्ये सांगितलं होतं My final word advice to you is educate, organize and educate, forget and never lose hope. And I specifically tell you, our battle is not for wealth and not for power. Our battle is not for wealth and not for power. It is the battle for modernization of human personality, which has been suppressed and mutilated by the Brahman system. लढाई कशासाठी आहे सत्ता आणि संघर्षासाठी नाही तर जे काही आपण प्रतापित लोक आहोत त्यांच्या आंदोलनाचा आलाय साथियो शिक्षणाने उच्च शिक्षणाने नेतृत्व निर्माण होते हे ब्राह्मण माहित होतं ब्राह्मणांनी काय केलं ते आपण म्हणतो की ब्राह्मणीकरण झालं मंदिर डायरेक्ट काहीच खात नाही डायरेक्ट जर त्याला आपण मंदिर मारून दुसऱ्याची क्रिया काही टाकल्या तर त्या खात नाही त्याला पिठामध्ये काहीतरी द्यावं लागतं म्हणून ब्राह्मणांनी काय केलं एज्युकेशन घ्या शिका संघटितवाद संघर्ष बाबासाहेबांनी मूलमंत्र दिला आणि आपल्याला शिकायचा परंतु काय शिकायला आपल्या हातामध्ये नसल्यावर ब्राह्मणांनी सुद्धा आपल्याला शिकू दिलं परंतु शिक्षण एज्युकेशन त्यांनी निर्माण केलं आणि आपण कसं झालं की पीठ खाल्ल्यामुळे
शाळा बनवत नाही. मित्र, देशामध्ये संस्था स्वामी म्हणून बाबासाहेबांनी शिक्षणाचं सार्वत्रिकरण केलं. परंतु आज शिक्षणाचा ढाचा जर बघितला तर विश्वास बसणार नाही. मागच्या वेळेस माहित असेल की प्रायमरी एज्युकेशन नॅशनल सर्व्हिसचा रिपोर्ट आहे की 32,000 शाळेमध्ये एकच विद्यार्थी शिकायला जात नाही. 60,000 शाळा इमारतच नाही शाळा बांधली पडली. 1.5 ते 2.5 लाख शाळेत केवळ एकच शिक्षक शिकवतो. तो जर आजारी पडला तर शाळा सुरू द्यायचं कामच नाही, आपोआपच सुरू होते. आणि 2 लाख गावामध्ये शाळा नाही, तेथील विद्यार्थी पायदळ चालत जातात. आज छत्तीसगडमध्ये दंतेवाडामध्ये विद्यार्थी असं दोरीवरून रोखून जातात. ही अवस्था काय निर्माण झाली? आज तुम्हाला माहित आहे की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या गरवी संस्थांमध्ये 23.5% खर्च शिक्षणावर केला होता. आणि या ब्राह्मणी शासनाने सुद्धा सांगितलं, जेव्हा हिंदूचा चार्टर रिपोर्ट देशामध्ये आला तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही शिक्षणावर 6% खर्च करू. परंतु प्रत्यक्षात काय केलं? प्रत्यक्षात त्यांनी 2% सुद्धा खर्च केला नाही. आज ही अवस्था अशी का आली? कारण आपल्याला खरं एज्युकेशन मिळाल्यामुळं ही सगळी व्यवस्था आली. आणि मित्र, आपण केवळ शिक्षण शिकू असं काही नाही. कारण महत्वाचं आहे, ज्याची समाज व्यवस्थेमध्ये ज्याचे विचार असतात ते विचार आपले बनत असतात. उदाहरण, जो शिक्षक आहे तो आपल्या विद्यार्थ्याला काहीतरी शिकवत असेल, परंतु मुख्य त्याची आई त्याला घरी काय शिकवते याच्यावर विचार डेव्हलप होत असते. बघा, भूगोलचा मास्तर शिकवते, शिक्षक काय शिकवते? सूर्य हा तप्त गोळा आहे. सूर्याजवळ कुठली वस्तू काही होऊ शकत नाही. परंतु जसाही चौथीचा विद्यार्थी घरी जातो त्याची आई त्याला जवळ बोलवते आणि म्हणते, बाबू तुला काय शिकवलं? तो म्हणते, माझ्या मास्तरला सांगितलं की सूर्य हा अग्नीचा गोळा त्याच्यासमोर कोणी जाऊ शकत नाही. परंतु त्याची आई काय म्हणते? आई बाळा म्हणते, आपला हनुमान गजरकडे सूर्याला गेला होता. तो असा विसंगतीमध्ये पडतो. आणि म्हणून भारतामध्ये मला असं वाटते न्यूटन आहे ते पैदा झाला. कारण भारतामध्ये जर विज्ञानाची शिक्षण होतं, जे बुद्धाच्या काळाच्या नंतर जे शिक्षण होतं ते विज्ञानामध्ये होतं. आणि नंतर विज्ञानामध्ये या विचारालय शिक्षणाला जगायचं ठरवलं तर तसाही जगलो. जगायचं ठरवलं असतं तर तसाही जगलो असतो माझ्या बापदाद्यासारखा गुडघ्यात मान घालून. जगायचं ठरवलं असतं तर तसाही जगलो होतो माझ्या बापदाद्यासारखा गुडघ्यात मान घालून. आणि संस्कृतीच्या ढोलावर बोलून दिसती मान आणि फिरलो असतो दारदार दोहार मायबाप हरवलं. जगायचं ठरवलं असतं तर तसाही जगलो असतो माझ्या बापदाद्यासारखा गुडघ्यात मान घालून. आणि संस्कृतीच्या ढोलावर बोलून दिसती मान आणि फिरलो असतो दारोदार एअरपोर्ट चेंबरला वाघ्या अनुमुळी सारखा. जगायचं ठरवलं असतं तर तसाही जगलो असतो माझ्या बापदाद्यासारखा. कसा जगलो असतो? हिंशावर रात्री शिकलो असतो. परंतु माझ्या नुसनुसीत दंडात जबरदस्त इंजेक्शन दिलंय बामसेट नावाच्या धुंदार संघटनेने आणि बनवलंय मला सशक्त आणि स्वाभिमानी माझ्यासमोर बसलेले सगळे काही विद्वान भारत मुक्ती मोर्चामध्ये भाषणामध्ये काम करणारे सगळे लोक सगळ्यांना इन्फॉर्मेशन आहे. परंतु दादा एवढंच सांगतो, बरेच वक्ते बोलायचे आहेत. बरं झालं सर, बरं झालं वेदांनी आम्हाला नाकारलं. बरं झालं वेदांनी आम्हाला नाकारलं. मी आभार मानतो त्या वेदाचे निर्माण करतात ते वेद वाचकाचे. मी आभार मानतो त्या वेदाचे वेद निर्माण करण्याचे वेद वाचकाचे. कारण जेव्हा आम्हाला वाचायला अधिकार दिला, आम्ही जेव्हा वेद वाचले तेव्हा आम्हाला कळलं की ते माणसाने नंतर वेदाने वाचत असतात.